कॉकरोच जनता पार्टी हे नाव पाहून एकतर शिसारी येऊ शकते, हसायला येऊ शकतं किंवा कदाचित माहिती असेल त्याबद्दल तर गंभीरपणे विचारही करावा लागू शकतो। एका न्यायमूर्तींनी, माननीय न्यायमूर्तींनी केलेलं एक विधान की जे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट घेतलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र त्यातल्या या शब्दामुळे की बेरोजगार तरुण किंवा काही बेरोजगार तरुण झुरळासारखे असतात आणि ते सिस्टीमवर हल्ला करतात वगैरे अशा आशयाचं त्यांचं विधान होतं। आणि यातून प्रेरणा घेऊन एका व्यक्तीनं, अभिजित दिपके या व्यक्तीनं सुरू केली कॉकरोच जनता पार्टी आणि आता तिच्या सोशल मीडिया हँडल्सला प्रचंड प्रतिसाद आहेत। त्यांच्याकडून बनवण्यात आलेल्या मीम्सना आणि व्हिडिओजना प्रचंड प्रतिसाद आहे। त्याच्यावर भरपूर टीका होते, भरपूर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। अनेक सेलिब्रिटींनी त्याला फॉलो केलेला आहे आणि आता तर या कॉकरोच जनता पार्टीला एक वेगळं काउंटर नॅरेटिव्ह देण्यासाठी काला हिट जनता पार्टी सुद्धा, युवा पार्टी सुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे आता नॅरेटिव्ह पॉवर वेगळ्या पातळीला गेलेले। प्रश्न असा आहे, जर का जनतेच्या मनातला रोष असेल आणि त्याला असा प्रतिसाद या कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून मिळत असेल तर हा रोष, त्याचं पुढे काय होणार, यातून काही राजकीय अजेंडा ठरणार का? याचा जो संस्थापक आहे तो अमेरिकेत आहे, मग तो भारतात येऊन काही सुरू करणार आहे का? इंडिया अगेन्स्ट करप्शन, आम आदमी पार्टी आणि त्याचा पुढे झालेला राजकीय प्रवास आपण पाहिलेला आहे। या चळवळीला आंदोलन म्हणायचं म्हणजे खरोच विद्रोह आहे का फक्त वाइब आहे, एक ट्रेंड आहे जो आलाय तो निघून जाईल, माहित नाही आपल्याला। पण त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। पुढे जाण्यापूर्वी आपल्यासोबत तीन मान्यवर असणार आहेत। माझ्यासोबत असतील भाऊसाहेब आजबे, काँग्रेसचे प्रवक्ते, आपल्यासोबत असतील भाजपचे वरिष्ठ प्रवक्ते, सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, आणि आपल्यासोबत एक खास गेस्ट आहेत संग्राम खोपडे। संग्राम खोपडे हे समाज माध्यमांवर ऍक्टिव्ह असतात। पुण्याचा संग्राम म्हणून त्यांनी स्वतःची एक आंदोलन सुद्धा सुरू केलेलं आहे आणि प्रसिद्ध आरजे सुद्धा राहिलेले आहेत संग्राम खोपडे। सगळ्यांचं स्वागत। सगळ्यांनी तुमच्याकडे जाण्यापूर्वी या कॉकरोच पार्टीच्या संस्थापकांचं नेमकं काय म्हणणं ते समजून घेऊया। हमारे फॉलोअर्स अब बीजेपी से भी ज्यादा हो चुके हैं। बीजेपी को इतने 8 मिलियन फॉलोअर्स लगाने में बनाने में 14 ईयर्स लग गए थे। इन्होंने ना जाने कितने करोड़ों रुपए फूके हैं इसमें। तो अब हमारा नेक्स्ट टारगेट है कि कुछ भी करके हमें बीजेपी के फॉलोअर्स कम करने हैं, क्योंकि ये वो लोग हैं जिन्होंने तुमसे तुम्हारा फ्यूचर छीन लिया है, तुमसे तुम्हारी जॉब्स छीन लिए। आज इनके कारण तुम्हारी लाइफ खराब है। तो जितने भी लोग हैं, जितने भी लोग इस मूवमेंट में शामिल हुए हैं, उन सभी का काम है कि अभी के अभी बीजेपी को अनफॉलो करो। उन्हें बता दो कि अगर वो तुम्हारे लिए जॉब्स प्रोवाइड नहीं कर सकते, अगर वो नीट पेपर लीक पर उनके एजुकेशन मिनिस्टर को रिजाइन नहीं करवा सकते, और अगर वो सीबीएसई के स्टूडेंट से रीचेकिंग की फीस भी बच्चों से ही ले जिसकी गलती सीबीएसई की थी, तो उसके लिए अब उन्हें भुगतना पड़ेगा। तो जितने भी कॉकरोचेस अभी इस लाइव को देख रहे हैं वो तुरंत बीजेपी के अकाउंट पर जाकर उन्हें अनफॉलो कर दीजिए। यहां पर कोई लिख रहा है कि ब्लॉक भी कर दूं क्या? बिल्कुल ब्लॉक भी कर दो। हेलो एवरीबॉडी, जिसका डर था वही हुआ। पहले इन लोगों ने हमारा अकाउंट हैक करने को ट्राई करा, जब इनसे हैक नहीं हुआ तो अब इन्होंने हमारा ट्विटर हैंडल इंडिया में बंद कर दिया है, बैन कर दिया है। आप सभी लोग देख सकते हैं ट्विटर पर जाकर कि हमारा कॉकरोच जनता पार्टी का ऑफिशियल ट्विटर हैंडल अभी इंडिया में नहीं दिख रहा है किसी को भी। तो मैं चाहता हूँ आप लोग सब आवाज उठाए और आप लोग पूछे ये अकाउंट हैंडल क्यों बैन किया गया, इससे ऐसा क्या लिखा था? हमने तो कोई गलत चीज नहीं लिखी थी। हम तो खाली रेजिग्नेशन मांग रहे थे मिनिस्टर का। वो स्टूडेंट ने सुसाइड की तो उसके बदले हम कुछ अकाउंटेबिलिटी चाहते थे और बदले में इन्होंने हमारा अकाउंट डीएक्टिवेट कर दिया। तो ये कहाँ की डेमोक्रेसी है? आप सभी ये सवाल पूछो। तर असा हा प्रकार आहे। एका कमेंट पासून सुरू झालेला प्रवास आता एका मोठ्या सोशल मीडिया कॅम्पेन पर्यंत पोहोचलेला आहे आणि पुढे राजकीय वळण सुद्धा गेलं असं सध्या तरी अभिजित दिपके यांच्या बोलण्यातून जाणवते की असं होणार आहे। आपण याबद्दल बोलणार आहोत। मी सगळ्यात आधी जाईन भाजपकडे, कारण या सगळ्याचा रोख भाजपच्या दृष्टीने मी एक ताजं ते त्यांच्या अकाउंटवरचा एक व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये एक झुरळ कमळाला खाताना दाखवलेला आहे आणि ते भाजपचं कमळ दाखवलेलं आहे, भगवं फूल आणि हिरवी पानं। मी अजितपासून सुरुवात करेन। अजित चव्हाणजी, तुम्ही या फिनॉमिनाकडे कसं पाहताय? आश्चर्य अजिबात वाटत नाही प्रसन्नजी, कारण बघा जगभरामध्ये असे जे प्रयोग आहेत हे वेगवेगळ्या देशांमध्ये करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं वापरण्यात आली। आणि ज्या पद्धतीनं जॉर्ज सोरोस सारखा माणूस अगदी स्पष्टपणे सांगतो की इतकी $1000 कोटी मी मोदींना हरवण्याकरता भारतामध्ये खर्च करायला तयार आहे, आणि जॉर्ज सोरोसची पार्श्वभूमी काय आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे। एका
विशिष्ट विचारसरणीचा या विशिष्ट सीजेपीच्या धर्माच्या मागे जॉर्ज सोरोस विचारसरणीसाठी आहे, काम करणारा या सीजेपीच्या आणि मला मागे असं जॉर्ज वाटतं सोरोस आहे, की अजितजी जॉर्ज सोरोस आहे याच्या मागे. काहीही असू शकतं, काहीही असू शकतं, काहीही असू शकतं. कारण भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये, अगदी छोट्या छोट्या देशांमध्ये आपण पाहतो आपल्या आजूबाजूला सुद्धा ज्या पद्धतीनं काही आंतरराष्ट्रीय शक्तींनी वाईट हेतूंनी तिथल्या तरुणाईला हाताशी धरून ज्या पद्धतीनं इंडिया अगेन्स्ट सरकार करप्शनच्या उठवून मागे टाकलं. सीजेपी माझं होती. म्हणणं इतकंच आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शन तरुणाईला- ज्याला संघाने अधिकृत पाठिंबा दिला होता, तरुणाईला अधिकृत व्यक्त होता पाठिंबा आलं पाहिजे. इंडिया ही अगेन्स्ट सगळी करप्शनच्या आमचीच मागे तरुण आहे. अण्णांच्या मागे जॉर्ज हे सोरोस आमचे होते का? तरुण आहेत. अण्णांच्या मागे जॉर्ज सोरोस होते का? अण्णांच्या मागे जॉर्ज सोरोस होते का? अण्णांच्या मागे जॉर्ज सोरोस सारख्याच इतर शक्ती होत्या हे आपल्यालाही माहिती आहे प्रसन्नजी. अहो असं काय म्हणता? अजित चव्हाण त्यानंतर अण्णांच्या आंदोलनाला या संघाने सगळ्या पाठिंबा दिला होता, काय म्हणताय तुम्ही? कशा पद्धतीनं अजित चव्हाण काय म्हणताय तुम्ही? संघाने पाठिंबा दिला होता, जॉर्ज सोरोस आणि अण्णांच्या जॉर्ज सोरोस सुद्धा सोबत होता, संघाचाही पाठिंबा होता आणि जॉर्ज सोरोस पण होता. हे नवीन आहे, माहित नव्हतं. अण्णांच्या आंदोलनामध्ये अनेक अशा व्यक्तींचा त्यावेळेला पाठिंबा होता की ज्यांना असं वाटत होतं की बदल झाले पाहिजे. परंतु याकरता काम करणारी माणसं ही कुठल्या लोकांशी संपर्कात आहेत, काय विचाराची आहेत, या सगळ्याचा हळूहळू सगळ्यांनाच त्याची कल्पना आली. त्याचं कसं राजकारण झालं पुढे हेही स्पष्ट झालं. बरं, माझं एक स्पष्ट मत आहे, ही आमची तरुणाई आहे, देशामधली तरुणाई आहे. ठीक आहे. तरुणाईला जर व्यक्त व्हावं असं वाटलं, निश्चित त्यांनी व्यक्त झालं पाहिजे आणि तरुणाईने व्यक्त झालंच पाहिजे. प्रसन्नजी, आपल्याला माहिती, मी सुद्धा पत्रकार होतो, मला असं वाटलं आपण काहीतरी केलं पाहिजे, मी राजकीय व्यवस्थेमध्ये आलो. तसं तरुणाईला जर वाटत असेल की आपण काहीतरी केलं पाहिजे, जेपींच्या आंदोलनापासून या देशाला तरुणाईच्या आंदोलनाची परंपरा आहे. फक्त इतकंच माझं सांगणं असेल या निमित्तानं, एक तरुण म्हणून माझ्या मित्रांना, आपण निश्चित सरकारला प्रश्न विचारले पाहिजे. त्याकरताच तरुण असतात, 100% विचारले पाहिजे. ते संसदीय मार्गाने असलं पाहिजे. देश चुकीच्या लोकांच्या हातामध्ये जाता कामा नये, बरं. यासाठी खूप मोठा संघर्ष करून आपण इथपर्यंत आलोय. आपल्या देशातल्या तरुणाईचा वापर चुकीच्या विचारसरणीने करू नये. आपण ठीक आहे, मी एक पहिला राऊंड घेतो चर्चेचा राऊंड घेतो पहिल्यांदा आणि मग अजित चव्हाण तुमच्याकडे मी येईन. हा काय परदेशी माणूस नाहीये, आपल्या महाराष्ट्रातलाच मुलगा आहे आणि त्यानेच त्याच्या मी ऑफिशियल अकाउंटवरच्या कमेंट्स पाहतोय. तो माणूस नुसता आपला मराठी माणूस नाहीये. त्याला एका ठिकाणी विचारण्यात आलं की तुमचा सोशल जस्टिस बद्दल काय मत आहे, तो म्हणाला मी स्वतः दलित आहे आणि मी सपोर्ट करतो सोशल रिफॉर्म्सना. त्यामुळे तो माणूस परदेशी नाही, तो जॉर्ज सोरोस नाही, तो गोरा नाही, तो आपल्या भारतातला, महाराष्ट्रातला आणि थेट अभिमानानं मागासवर्गीय आपली ओळख सांगणारा असा माणूस आहे. तुमच्या माहितीसाठी मी पहिली एक राऊंड पूर्ण करतो भाऊसाहेब आजबेंकडे. भाऊसाहेब आजबे, तुम्ही या फिनॉमिनाकडे कसं पाहताय? खास करून एकेकाळी आम्ही भारत जोडो यात्रेचा एक दौर पाहिला होता, एक राहुल गांधींचा चेहरा बनला होता. राहुल गांधी एक रेझिस्टन्सचा चेहरा एक बनलेले आहेत, म्हणजे ते आवाज उठवतायत. पण मग तरी सुद्धा या वेगळ्या मग काँग्रेसला पाठिंबा मिळण्याच्या ऐवजी या जनता कॉक्रोच पार्टीला का मिळतोय पाठिंबा? पाठिंबा तर राहुल गांधींना मिळाला पाहिजे. यस प्रसन्नजी, त्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी माझे जे सहकारी भाजपचे मित्र आहेत अजित चव्हाण, यांना व्हॉट्सअपवरून एक माहिती मिळाली नसेल ती इथं आवर्जून आधी सांगतो. कारण कोणताही विषय निघाला की झोपेतही त्यांना विचारलं तर त्यांच्या तोंडामध्ये जॉर्ज सोरोस याचं नाव येतं. तर या मोदीजींच्या मिनिस्ट्री मधले एप्स्टीन मिनिस्टर जे आहेत हरदीप सिंग पुरी, त्यांच्या कन्येला जॉर्ज सोरोस यांनी किती फंडिंग दिलं संस्थेला याची माहिती जर अजित चव्हाणांनी घ्यावी, म्हणजे जॉर्ज सोरोस कुठे कुठे घुसलेले आहेत आणि कोण कोण त्याचा पाठिंबा घेतो याची त्यांना क्लॅरिटी येईल. आता राहिला मुद्दा या कॉक्रोच जनता पार्टीचा, तर मला असं, मी याच्याकडे एक संस्थात्मक पार्टी या स्ट्रक्चरने काहीतरी पुढे येणारे अशा पद्धतीने पाहत नाही. त्याच्यामध्ये पार्टी हा शब्द जरी वापरलेला असला तरी मी असं म्हणेल की अजितजी त्यांना बोलू द्या, पूर्ण करू द्या, आपल्याला येणार आहोत. अजितजी, माझं याची तुम्ही माहिती घ्या, त्यांना बोलू द्या आधी. बोला भाऊसाहेब, बोला. तर कॉक्रोच जनता पार्टी याच्याकडे आम्ही किंवा मी एक पक्ष किंवा संस्थात्मक पद्धतीचा पक्ष अशा पद्धतीने पाहत नाही. तर पार्टी जरी त्यात शब्द वापरलेला असला तरी मुळात ही एक प्रकारची मुवमेंट आहे आणि याची सुरुवात कुठून झाली पहा, की कॉक्रोच हा शब्द
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कोणालाच उद्देशून वापरला, तर जे व्यवस्थेला प्रश्न विचारतात, मग ते माध्यमांमधली लोक असतील, पत्रकार असतील, सोशल मीडियामधले असतील, RTI ऍक्टिव्हिस्ट असतील किंवा आंदोलनं करणारे असतील, अशी व्यवस्थेला प्रश्न विचारणारे जे लोक आहेत त्यांना कॉक्रोच हा शब्द वापरला. आणि त्याच्यामुळे आता या कॉक्रोच जनता पार्टीचं जे पेज आहे त्याला जे जवळपास 1.5 कोटीपेक्षा पण जास्त आता फॉलोअर्स मिळालेले आहेत, ही लोक कोण आहेत? ही प्रश्न विचारणारी लोक आहेत. आणि हे प्रश्न का विचारतायत तर हे लक्षात घ्या की 2014ला अच्छे दिनाचं काहीतरी एक गोड स्वप्न देशाला दिलेलं होतं, परंतु आता जर आपण वास्तव पाहिलं तर तरुण वर्गामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे सर्वाधिक वाढलेलं आहे. ज्यांच्याकडे रोजगार आहे त्यांचा रोजगार निघून चाललाय. ज्या पद्धतीने त्यांना पूर्वी पगार मिळत होते ते आता मिळत नाहीत. दुसरीकडे महागाई जी आहे ते पेट्रोल पासून बाकी सगळ्या गोष्टींची आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गगनाला भिडलेली आहे. तिसरीकडे ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या वेळेवर होत नाहीत. कंत्राटी ज्या आहेत त्या पण कशा पद्धतीने होतात ते आपण पाहिलं. गेल्या काही वर्षांमध्ये 10 वर्षांमध्ये जवळपास 89 ते 90 पेपर फुटले. नीटच्या परीक्षेमध्ये 23 लाख मुलं जे आहेत त्यांच्या भविष्याचा एक प्रकारचा जो लिलाव आहे तो या सरकारनं खेळला गेला. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित रोष जो आहे तरुणांचा, झेनझीचा, तो या कॉक्रोच मला भाऊसाहेब मला तो बेसिक तर माहितीच आहे, ते तर उघडच आहे. आणि राहुल असं होतं हे माहितच आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ही कारण तर अजित चव्हाण पण सांगतात की प्रश्न विचारले पाहिजेत. मला त्याच्या पुढे जायचं होतं, तो मी प्रश्न घेऊन संग्रामकडे जातो. संग्राम, माझ्या प्रश्नाचा अँगल तुम्हाला लक्षात आला असेल. एक, भाजपच्या दृष्टीने हा थेट जे काही आव्हान आहे, नॅरेटिव्ह आहे ते भाजपच्या अगेन्स्ट आहेत, कारण त्या फोटो आणि याच्यातून लक्षात येतं. ते प्रश्न भाजपला विचारतात, उघड आहे कारण भाजप सत्तेत आहे. पण दुसरी गोष्ट ही पण आहे संग्राम, ज्याबद्दल मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे की मेनस्ट्रीम राजकीय पक्ष ज्यामध्ये काँग्रेस, ज्यामध्ये राहुल गांधींसारखा चेहरा आहे, त्याला इतका परफॉर्मन्स न मिळता जसा तो भाजपपेक्षा जास्त मोठा असेल, याच्यातलं हिडन मेसेज असा आहे की तो काँग्रेसपेक्षा सुद्धा लोकप्रिय झालेला आहे. मग याकडे कसं बघायचं संग्राम? प्रसन्न, आपली थोडी गल्लत होतीये. हा पक्ष नाहीये. कॉक्रोच जनता पार्टी इज नॉट अ पार्टी. ती एक इंटरनेट मीम आहे किंवा एक इंटरनेट चळवळ आहे. अशा बऱ्याच मीम्स येत असतात आणि कुठली कधी क्लिक होईल, कुठली व्हायरल होईल, हिट होईल हे कोणालाच माहित नसतं. आता ही झालेली आहे. याला आपण जर इतिहासात जाऊन बघितलं तर अमेरिकेत याला एक या फिनॉमिननला लिंग्विस्टिक रेक्लमेशन असं म्हटलेलं आहे किंवा रिअप्रोप्रिएशन. म्हणजे जेव्हा ब्लॅक्सना, आफ्रिकन अमेरिकन्सना एन या अक्षरावरून चालू होणाऱ्या एका शब्दानं हिणवलं जायचं, वंशविद्वेषाचा तो प्रकार होता, तेव्हा तोच शब्द त्यांनी, ब्लॅक्सनी आपला केला आणि ते स्वतः तो शब्द वापरायला लागले. तर तसंच या कॉक्रोच शब्दाचं झालेलं आहे. आजच्या पिढीनं, जेनझी आणि मिलेनियल सुद्धा मी म्हणेल, म्हणतात तुम्ही आम्हाला कॉक्रोच म्हणताय का? बरं ठीक आहे, चांगलं आहे, आम्ही आहोत कॉक्रोच, आता पुढे बोला. आणि मग आमचं काय करायचं किंवा कॉक्रोचनी कसं बिहेव्ह करायचं असतं वगैरे, आता ही चर्चा चालू झाली आहे. त्यामुळे तरुणांनी तो आपलासा शब्द केलेला आहे. इंटरनेट फिनॉमिनन्स आपल्याला काही सांगतात नाही की याचं पुढे काय होईल, कसं होईल, कधी होईल. फार ते सिरियसली घेण्यासारखंही नसतं. पण यातनं हे मात्र कळतं की जेव्हा या जनरेशनला कॉक्रोच म्हटलं जातं तेव्हा त्यांचं म्हणणं असं असतं की कॉक्रोच जर तुम्हाला दूर करायचे असतील तर आपण काय करतो? उदाहरणार्थ घरात कॉक्रोच झालेत तर सगळीकडे नुसतं ते फवारणी करण्यापेक्षा आपण घर आधी साफ करतो. घर जर साफ असेल तर कॉक्रोच कमी होतात, हे प्रत्येकाला माहिती आहे. मग तसंच ज्युडिशरीनी आपलं घर साफ केलं पाहिजे का? सरकारनं आपलं घर साफ केलं पाहिजे का? मुळात नोकऱ्यांचा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे का? हा सगळा जो रोष लोकांमध्ये आहे तो इंटरनेटच्या या मीमद्वारे आपल्याला दिसतोय. हा एवढाच हा सध्या तरी फिनॉमिनॉन आहे. आणि आणखी एक मला डिक्लेअर करायचं आहे या कार्यक्रमाच्या शेवटी, मी माझी स्वतःची पार्टी डिक्लेअर करणार आहे. सध्या त्याचं फक्त शॉर्ट फॉर्म सांगतो, IUP, म्हणजे तुम्हाला टिकर वगैरे चालू करता येईल. ते रिव्हील मी शेवटी करेन. नक्की नक्की. आणखी खूप पार्टी तयार झालेल्या आहेत संग्राम. आता तर एक ब्लॅक हिट युवा जनता पार्टी पण सुरू झालेली आहे, जिचं काउंटर नॅरेटिव्ह उघडपणे दिसते की ते या CJP ला काउंटर करण्यासाठी आहे. मी पुन्हा एकदा अजित चव्हाणकडे जातो. अजित, जॉर्ज सोरोस असो की नसो ते आपल्याला माहित नाही, त्यामुळे त्या बाबतीत म्हणणार नाहीये. माझे 2 प्रश्न मी तुमच्याकडे घेऊन येतोय. एवढा मोठा जर का रोष लोकांमध्ये असेल, एक सोशल मीडिया कॅम्पेन म्हणून, पक्ष नको म्हणाला, बरोबर म्हणतोय संग्राम, तर या रोषाचं काय करायचं? लोकांना रोजगाराविषयी, महागाईविषयी आणि असंख्य मुद्द्यांविषयी बोलायचं आहे. पण सगळे आंदोलनकर्ते, आंदोलनजीवी, अर्बन नक्षल, जॉर्ज सोरोस सपोर्टेड, याच्या पलीकडे आपण जाणार आहोत की नाही? तो रोष समजून घेणार आहोत की नाही अजित? प्रसन्नजी, निश्चित संग्रामजींचे मी आभार मानतो की त्यांनी अतिशय सुव्यवस्थितपणे हे जे काही चाललंय
त्याचं वर्णन केलं आणि त्रयस्थ म्हणून त्यांचं ते वर्णन अतिशय या चर्चेला पुढे नेणारा ठरलंय. निश्चितपणे हा जो रोष आहे किंवा जे काही तरुणाईचं म्हणणं असतं, आपण एक लक्षात घ्या की सोशल मीडियावरती दोन प्रवाह यांना उत्तर देणार आहेत तेही आपण पहा, आणि ज्या पद्धतीनं नुसतेच प्रश्न विचारले पाहिजे का, मला असं वाटतं व्यवस्थेमध्ये असणं म्हणजे प्रसन्नजी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. लोकशाहीमध्ये तरुण म्हणून जसं आपल्याला प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, तसं आपल्याला काही योगदान सुद्धा दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि जी जबाबदार मंडळी आहे ती आपल्याकडे एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीम मध्ये राहून जर आपण संघर्ष केला तर मला असं वाटतं की तो संघर्ष हा खूप लोकांना न्याय देणारा ठरतो. म्हणजे अजितजी मग ते सिस्टीम मध्येच करतायत. त्यांनी फक्त फेसबुक पेज तयार केलं, ट्विटर अकाउंट, इन्स्टा तयार केलेलं आहे. ते प्रश्न विचारतायत तुम्हाला, तुम्ही माझ्या मूळ प्रश्नाला उत्तरच देत नाही. हा रोषाचं काय करायचं? हा रोष जर का असेल जो सध्या तरी सोशल मीडियावर पाहायला मिळतोय, हे प्रश्न आहेत. जसं गौतम बुद्ध सांगून गेले होते की दुःख आहे आणि त्याचं निवारण आहे, समस्या आहे त्याचं निवारण होऊ शकतं, पण दुःखच नाही, समस्याच नाही, सगळं एकदम छान चाललेलं आहे असं जर का नसेल तर त्याला तुम्ही भिडणार आहात का? तुम्ही हे मान्य करणार आहात की या देशामध्ये एम्प्लॉयमेंटचा प्रचंड मोठा मुद्दा आहे, महागाईचा प्रचंड मोठा मुद्दा आहे, मार्केट क्रॅश होते आणि असे अनेक मुद्दे आहेत लोकांचे. $4 ट्रिलियन इकॉनॉमी आहे का भारत? नक्की तिसरी चौथी जी काय असेल ती, पण ती मॅक्रो स्केलला आहे. मायक्रो स्केलला लोकांच्या जॉबच्या बाबतीत पासून ते घरापासून अनेक मुद्द्यांचे प्रश्न कायम आहेत. हे आपण ऍक्सेप्ट तरी करणार आहोत की नाही? किमान मला असं वाटतं प्रसन्नजी, ज्या पद्धतीनं संपूर्ण दक्षिण आशियाची जर परिस्थिती आपण बघितली तर भारतामध्ये काम करणारं सरकार, शेजारच्या देशांमधली माध्यमं जर आपण बघितली तर ती एकीकडे कौतुक करताना दिसत आहेत. आणि मला तेच सांगायचं आहे आपल्याला की या अशा सगळ्या प्रसंगांना बघा, जसं संग्राम आता म्हणाले की एखादं कॅम्पेन असं क्लिक होऊन जातं आणि काही मंडळी या क्लिक होणाऱ्या असंतोषाला हवा देण्याची वाटच पाहत आहेत. प्रश्न आहेत का? या देशाचे पंतप्रधान असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, विविध खात्यांमध्ये काम करणारे मंत्री असतील, हे सातत्यानं प्रयत्न करतायत. सरकार सातत्यानं काय करते ते सांगतंय, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. आजच्या या परिस्थितीमध्ये आत्ता इतर देशांमध्ये पेट्रोल डिझेलचा भडका उडालेला असताना भारतानं हे दर नियंत्रण ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती काय आहे बघा ना प्रसन्नजी. मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांच्या असंतोषाला भडकावणारे जे लोक आहेत त्या लोकांना कोणीतरी शोधत असतं आणि मग त्या लोकांपर्यंत पोहोचून ते आणखी कसं वेगळं. अजित चव्हाण ते फॉलोअर्स काय 18 मिलियन का काहीतरी फॉलोअर्स, जनता पार्टीतच असं नाही, तुम्ही काँग्रेसमध्ये जा, इतर कुठल्या पक्षामध्ये जा. अजित चव्हाण 18 मिलियन जर का जो काही फॉलोअर्स किंवा रिस्पॉन्सेसचा जो काही आकडा 18 मिलियन जो काय असेल सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर, हे सगळे तर मूर्ख एकाच वेळी असू शकत नाहीत की केवळ एक ट्रेंड आहे म्हणून निघालेले. त्याच्यात अनेक सेलिब्रिटी नावं सुद्धा आहेत, हे तर मान्य करावं लागेल. दुसरी गोष्ट, एकीकडे म्हणजे मला ते मी आठवतं की कोणी काहीतरी ते सेलिब्रिटी कोण आहेत, तुम्ही नावं दाखवली, स्पष्ट प्रसन्नजी स्पष्ट सांगतो, स्पष्ट शब्दात सांगतो, हे जे सेलिब्रिटी आहेत, ज्या सेलिब्रिटींनी हे सगळे ट्रेंड फॉलो वगैरे केलेले आहेत, कोण आहेत होय लोक? काय केलं यांनी देशासाठी? सातत्यानं हा देश, या देशाची व्यवस्था, या देशामध्ये निवडून आलेलं सरकार, याच्या विरोधामध्ये असंतोष व्यक्त करणारेच लोक या सगळ्यामध्ये आहेत. आणि हे सगळे लोक असे येणार ना. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की तुम्ही देशासाठी काय केलंय, तुमच्या सेलिब्रिटी स्टेटसचा काय देशात मला अपेक्षा आहे. अजित चव्हाण जेव्हा अमिताभ बच्चन यांनी जेव्हा मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये पेट्रोलच्या बद्दल जेव्हा पोस्ट केली होती तेव्हा त्याला काँग्रेसला कोणी विचारलं नाही की अमिताभने काय केलं होतं. खरंच विचारायला होतं, चुकली आमची वेळच चुकली ती. मी पुन्हा एकदा भाऊसाहेब आजबेंकडे जातोय. भाऊसाहेब आजबे, ह्या एक ट्रेंड आहे, ती क्लिक झालेला आहे आणि लोक त्याच्या मागे जात आहेत असा साधारण सूर दिसला आपल्याला यांचा, अजित चव्हाणांचा. तुमचं म्हणणं, काँग्रेस याकडे कसं बघते? काँग्रेस पुढे काय करणार आहे? उद्या हा जर का, मी म्हणतो पक्ष, तो पक्ष नाहीच आहे, पण समजा हा एक माणूस आहे जो समोर येऊन म्हणतोय की माझं इनिशिएटिव्ह आहे, यांना काही तुम्ही सोबत घेणार आहात का? मे बी सोशल मीडिया अलायन्स असू शकणार आहे का? इंडियाची सोशल मीडिया टीम आघाडी असू शकणार आहे का? कसं बघता तुम्ही? मुद्दा असा आहे की याच्याकडे मी फक्त ट्रेंड अशा अर्थाने पाहत नाही. त्यामागचं मुख्य कारण असं आहे की गेल्या 10-12 वर्षामधला जो रोष आहे तो एकत्रितपणे आता व्यक्त व्हायला लागलाय.
आणि लक्षात घ्या प्रसन्नजी, जवळपास 18 मिलियन लोकांनी ऑर्गॅनिकली एकत्र हो. येणं, याचा अर्थ काय होतो याचं भान कदाचित अजित चव्हाण यांना पण असेल अशी अपेक्षा करतो. मुद्दा असा आहे की आता हे जे काही चालू आहे काँग्रेस जनता पार्टीच्या निमित्तानं आणि काँग्रेस किंवा राहुल गांधी जे काय बोलतायत त्याच्यामध्ये अजिबातच भेद नाही. एक पक्ष म्हणून, एक ट्रॅडिशनल पक्ष म्हणून जे आम्ही मानतोय आणि जे सातत्यानं राहुल गांधी मांडतायत, तर त्याचंच जे सत्यरूप आहे ते आपल्याला या सोशल मीडियाच्या कॅम्पेन मधून दिसतंय. म्हणजे त्याच्यामध्ये भेद दिसत नाही. तुम्ही काँग्रेस जनता पार्टीच्या ह्या जे मागण्या जरी आपण पाहिल्या की उदाहरणार्थ जे सुप्रीम कोर्टचे जज आहेत त्यांना पुन्हा तुम्ही राज्यसभेवर घेता कामा नये, किंवा धर्मेंद्र प्रधान आणि नीटचे फोडणारे जे लोक आहेत त्यांनी राजीनामा द्यायला, त्याच्यावर कारवाई करायला हवी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाने मांडलेल्याच आहेत. त्यामुळे यातला महत्वाचा मतितार्थाचा मुद्दा हाच आहे की हा जो रोष आहे हा ऑर्गॅनिक आहे, हा खराखुरा आहे आणि ज्या पद्धतीनं ही व्यवस्था गेली काही वर्ष बुटभर उद्योगपतींसाठी म्हणूनच चाललेली आहे त्याच्या विरोधात आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून काल राहुल गांधींनी ज्या प्रकारची प्रतिक्रिया दिली की संविधानावरती हल्ला करणारे आणि केवळ अडाणी अंबानी यांचा हितसंबंध करणारे, यामुळेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे गद्दार आहेत, देशाशी ते गद्दारी करतायत, अशा प्रकारचं जे विधान केलं त्या विधानाला एक प्रकारे पुष्टी हे जे काही ऑनलाईन अभियान आहे त्या ऑनलाईन अभियानातून मिळते हे स्वच्छ आणि स्पष्टपणे आपल्याला दिसते. आणि म्हणून जर वेळीच याच्यावर उपाययोजना नाही केल्या तर या गोष्टी या सरकारसाठी अवघड जाणार आहेत. आणि लक्षात घ्या, हा जो काही लढा आहे हा काही देशाविरोधात नाहीये, हा सरकार विरोधात आहे. जे देशविरोधी सरकार आहे, जे देशाच्या हितसंबंधाची काळजी न करणारं सरकार आहे त्याच्या विरोधातला आहे. त्यामुळे ही जी मेलडी आहे ही या लोकांसाठी, मोदीजींसाठी कडवटच असणार आहे, पण देशासाठी ती गोड असणार आहे. मला तुमचे बाकीचे मुद्दे पटण्यासारखे की अशा प्रकारे हा रोष व्यक्त करण्यासाठी असेल, पण राहुल गांधी जे म्हणाले होते त्याला दिलेला हा पाठिंबा आहे हे फारच वेगळं झालं. कारण असं जर का असेल तर ते काँग्रेसलाच तो पाठिंबा मिळाला असता. मी पुन्हा एकदा संग्रामकडे जातोय. संग्राम, असा हा जो कोण मला माहिती आहे भावना, प्रसन्नजी, त्यामागची भावना जी आहे, बरं कारण ती भावना जी आहे ती समान आहे, हा माझा मुद्दा आहे. मला संग्रामला याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग हा प्रश्न विचारायचा आहे. संग्राम, हा जो अभिजित आहे त्याच्याशी काही आपली ओळख नाही, अपेक्षा आहे त्याचाही इंटरव्ह्यू आपल्याला घेता येईल. पण आता तुम्ही सुद्धा माध्यम तज्ञ, तुम्ही सुद्धा काही कॅम्पेन सुरू करताय, तुम्ही सुद्धा व्हाईट टी शर्ट कॅम्पेन सुरू केल्याचं माझा लक्षात आहे पुण्यातल्या रिव्हरफ्रंट आणि बाकीच्या गोष्टींबद्दल. पण आता जे अभिजितचं काम चाललेलं आहे, तुम्ही त्याच्या जागी असता किंवा तुम्ही आता ते परीक्षण करत असताना त्याची दिशा तुम्हाला कशी वाटते, त्याच्यासमोर यापुढे आव्हानं काय असतील, आणि एकूणच सगळं आदर्शवाद होणं सगळं IAC आणि केजरीवालांनी तेच केलं होतं. लोकपाल बसवा, राष्ट्रपती सुद्धा कंट्रोलमध्ये आणा, जे काही असं होत नाही आणि कोणीच नंतर केलं नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे की हा ट्रेंडच्या मागे लोकांना नेऊन उद्या केवळ हा एक प्रकारचा एका वेगळ्या अर्थाने केवळ एक धुंदी तर ठरणार नाही आणि नंतर एक आपण क्लिक करा, आपण भाजपच्या अगेन्स्टमध्ये आहोत, ओके CJP ला क्लिक करा, फॉलो करा, रिट्वीट करा, ओके माझी जबाबदारी संपली, अशा पुरता तर राहणार नाही. पुन्हा एकदा आपण आम आदमी पार्टी आणि त्या सगळ्या फिनॉमिननला याचं कम्पॅरिझन, याची तुलना करू शकत नाही. कारण ती एक सोशो पॉलिटिकल मुवमेंट होती. हा प्युअर सटायर आहे, व्यंग केलेला आहे यानं. कॉक्रोच म्हणणं आणि मग त्यातला काय होतं ना, इंटरनेटवरती एक फिनॉमिनन आहे की तुम्ही नेमकं विनोद करत आहात, उपहासानं बोलताय, तुम्ही माझं कौतुक करताय कॉमेंट्समध्ये का मला ट्रोल करताय, हे बऱ्याच वेळा कळत नाही. आपण काही जर व्यंगात्मक लिहिलं इंटरनेटवर तर काही लोकांना ते खरं वाटतं की मला खरंच असं वाटतंय. हा जगभरातला इंटरनेटचा हा फिनॉमिनन आहे. तर त्यामुळे त्याच्याकडे आपण असंच बघितलं पाहिजे. पण या निमित्तानं जर लोकांमधला, तरुणांमधला रोष पुढे येत असेल तर ते चांगलंच आहे ना. आणि अशा आणखी एक्सपेरिमेंट्स पुढे झाल्या पाहिजेत. म्हणजे जसं मी आता माझ्या पार्टीचं नाव सांगूनच टाकतो आणि अजित यांना माझी खुली ऑफर आहे की तुम्ही सुद्धा माझ्या पार्टीत जॉईन व्हा, कारण तुमचे जे आजचे मुद्दे आणि प्रश्न आहेत ते परफेक्ट माझ्या पार्टीसाठी फिट होत आहेत. आपण पुन्हा एकदा चीफ जस्टिस यांच्याकडे जाऊया. एकतर ते जे बोलले, तिथून सगळी ही सुरुवात झाली, ते मोजून मापून बोलले असतील, सगळा विचार करून बोलले असतील. प्रसन्न, तू आणि मी दोघंही आता 20-25 वर्ष मीडियामध्ये काम करतोय. प्रत्येक शब्द आपल्याला खूप केअरफुली वापरावा लागतो, नाही तर लगेच झोडपून काढतात शाब्दिक तरी लोक आपल्याला, कधी कधी अंगावर सुद्धा येतात. त्यामुळे त्यांनी मोजून मापून हे केलं असेल. पण तसं जर असेल तर हे खूप डेंजरस आहे. कारण एखाद्या समूहाला, एखाद्या व्यक्तीला प्राण्याची उपमा देणं, किडे मकोडे म्हणणं, टर्माइट्स म्हणणं, दीमक म्हणणं, कुत्ते का बच्चा म्हणणं, ही सगळी फासिस्ट प्लेबुक आहे. म्हणजे ज्यूज बाबतीत सुद्धा नाझींनी त्या एक्स्ट्रीम मध्ये ते उदाहरण आपल्या समोर आहे, असंच केलं होतं. आणि त्यांनी जर ते फ्रस्ट्रेट होऊन ते बोलले असतील तर तोही एक ऑप्शन आहे. आणि अशा लोकांसाठी मी माझी पार्टी चालू करतोय.
आपल्याकडे एक फक्त तरुणांबद्दल आपण का बोलतोय, त्यांना का सगळं फुटेज देतोय, आपल्याकडे सिनियर सिटीजन सुद्धा आहेत. इंडियन अंकल नावाचा एक फिनॉमिनन आहे. साधारण रिटायरमेंटच्या आसपासची ही मंडळी असतात आणि कसं या जनरेशनला काहीच कळत नाही, त्यांना कोणी भडकवू शकतं, त्यांना कोणी काही सांगून त्यांना आपल्या साईडनं करून घेऊ शकतं. आणि आम्ही खूप काय काय केलेलं आहे, तुम्ही सुद्धा प्रश्न विचारा, आपण प्रश्न विचारायच्या आधी तुम्ही काय केलं देशासाठी, तुम्ही काहीतरी करून दाखवा, असा जो सगळा एक फिनॉमिनन असतो. त्यासाठी मी इंडियन अंकल पार्टीची स्थापना करतोय. सगळ्या सिनियर्सनी या प्रकारच्या, सगळे सिनियर्स असे नसतात अजिबातच, पण असा त्यांनी सुद्धा एक काउंटर त्यांचा नॅरेटिव्ह आता उभा करावा की आम्हालाच सगळं कळतं, तरुणांना काहीच कळत नाही, क्या होगा इस देश का, पिढी सगळी बिघडलेली आहे वगैरे. इंटरेस्टिंग फिनॉमिना, एका पूर्ण वेगळ्या आपण काळात आहोत. एक संपूर्ण क्रांतीचा काळ बघितला होता, पण आताची भाषा वेगळी आहे, परिभाषा वेगळी आहे आणि बघण्याची, बोलण्याची, व्यक्त होण्याची शैली सुद्धा वेगळी आहे. आता राजकीय पक्ष असेल असं नाही, कदाचित एक कॅम्पेन असेल, पक्षाची कदाचित गरज नाही पडणार, ते कॅम्पेन जसं काही सामाजिक चळवळी जशा दबाव ठेवायच्या आणि राजकीय पक्षांना, सरकारला धोरणं बदलायला भाग पाडायची, कदाचित आता कॅम्पेन हे एक नवीन स्वरूप असेल का सोशल मीडियाचं, बघावं लागेल. सध्या तरी आपल्याला लक्ष ठेवणे आणि वाहवत न जाणं इथपर्यंत सध्या तरी आपल्याला लक्ष ठेवायला हरकत नाही या कॉक्रोच जनता पार्टीकडे. या चर्चेसाठी आपल्याला अजित चव्हाण, भाऊसाहेब आजबे आणि संग्राम यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.